श्लोक सांगू. प्रत्येक श्लोकातून भगवंतानं काय बोध दिला आणि बुद्धीनं ते पकडला. नुसतं ऐकून फायदा नाही, पण त्या बुद्धीचा स्वीकार जेव्हा अंतःकरण करतं तर त्याचा परिणाम होतो आणि त्याचे फल सांगतो तुम्हाला. अधिकार वाढतो आणि अधिकार नसतो व्यवहार होतो. खाली बसतो खुर्ची जाण्यात ना श्लोक असू या ओळी असेल, जेव्हा ध्वनी तयार होतात तुम्ही बोलणे शब्दाचा ध्वनी तयार होतो अर्थाचा, त्याला लहरी म्हणते. त्या लहरी जेव्हा अधिकारयुक्त अंतःकरणामध्ये चिटकतात म्हणजे ते थांबतात. तसं प्रेम आपले एकमेकाला असं ते थांबल्या जातं. तसं ध्वनी हा वेदाचा बोध आणि ध्वनी येतात. तो कानातून आत जातो हे आणि हा संपर्क जवळ आहे. अंतर खूप कमी आहे. हे पाय गुडगा पोट लांब आहे, पण कानाचा आणि हृदयाचा परमात्म्याचा अंतर जवळ आहे. मग तो ध्वनी तिथे जाऊन त्याचा परिणाम होतो मनावर आणि मन सावध होत आणि अज्ञानी समाप्त होतो. देहभाव बाधित होतो, जडाचा विलय होतो. ज्ञान कसं होतं हे सांगायला. वेदाची शक्ती अपरंपार अफाट आहे, तसे मिठाची शक्ती खारट आहे आणि साखर शक्ती गोड आहे. अविद्येची शक्ती दुःखदायक आहे आणि बोधाची शक्ती सुखदायक आहे. ती शक्ती होती त्या सुखाची शक्ती तयार होती आणि सुखरूपता प्राप्त होती. असं मला बशीत व्हायला म्हणलं वाटणे म्हणजे होतच ते टॉनिक आहे आपल्या मनाचं. जीवन हे जीवन जगण्याचे साधन आहे. म्हणून जेव्हा बुद्धी त्या बोधामध्ये बांधल्या जाते ताण कमी होतो आणि हलक्या हलक्या ताण निघून जातो, मन राम होत. मग कशाचं काय होत, पण ती अवस्था प्राप्त झाली. ती उच्चांक बुद्धीने गाठला पाहिजे परमार्थाचा. मग त्या उच्चांक गाठण्यासाठी हा श्लोक आहे आणि श्लोकाचा भावार्थ बुद्धीत येण्यासाठी तुमचं अंतःकरणाचं पावित्र्य द्या. अंतःकरण पवित्र झालं हा बोध पकडता येतो आणि बोधामुळे अंतःकरणाचा देहातून ते अलग होतं. जे अंतःकरण देहाचं तकलेलं असतं, देहाला माझं म्हणलेलं असतं, सुख दुःखानं भरलेलं असतं, देशानं वाटलेलं असतं आणि अज्ञानानं पेटलेलं असतं, ते अंतःकरण बोधानं बाजूला होतं आणि असं गुणाला सोडून भगवंताकडे जातं. हा हे ध्वनीचा भाव. आवाज बिलकुल येत नाही. श्लोक सांगू हे बारक्या. निर्मलत्वात् तत्र सत्वं निर्मलत्वात् प्रकाशकनामयम् सुखसंगे निबध्नाति ज्ञानसंगेन चानघ. तत्र सत्वम तीन गुणामध्ये तत्र तीन गुण आहेत ना वृत्तीमध्ये. त्याच्यामध्ये सत्वगुण आहे ना, ते निर्मळ आहे, ज्ञान करून देतो आणि थोडासा सुखदायक पण असतो. तो काय करतो, प्रकाशन करतो म्हणजे जाणतो. सत्वगुणामुळे काय होतं, जाणल्या जातं. रजोगुणामध्ये मनाला चंचलता येते आणि तेव्हामुळे मन भडकतं. आणि एक सांगते मी, दुःख का होतं तुम्हाला आज उत्तर देते नवीन. ती बुद्धी तुम्ही आज अस्वस्थ आहे सकाळपासूनच. अस्वस्थ का होतं, गुणाचा आविर्भाव जास्त होतो आणि आपली सत्ता कमी होती आपल्या स्वतःची. आपण जे स्वरूप आहे, आपलं जे सुख आहे, आपलं जे स्थान आहे, आपलं जे ठिकाण आहे, जे आपलं माध्यम आहे, तिथं आपण थांबत नाही. नीट लक्षात ठेवा. आणि ते सोडल्यानंतर दुःखच आहे बिडा. तुम्ही असो या मी असो, आपलं वास्तव रूप बुद्धीनं सोडलं आणि जडाला तिनं धरलं तर दुःखामुळे त्याला काहीच मिळत नाही. मग जडाचा अभाव ज्ञानाने, जडाचा संबंध जातो ज्ञानाने. जडातून मन विरक्त होतं बोधान वेदाचा आणि विरक्ततून ते मन सावध होतं आणि स्वतःमध्ये स्वतः राहतं, गुंतत नाही बेटा. हा वेदाचा खूप मोठा फळ आहे, खूप मोठा. तुम्हाला संसारात फल नाही तुम्ही मानता, हा तुमचा दोष.
पण बोधाचं फळ हे सुखच आहे, वेदाचं फळ हा मोक्षच आहे. आणि ओवीचा जो बोध आहे तो आनंदाचा आहे. ओवी आनंद द्यायला प्रगट झाली, लक्षात ठेवा. ओवीतून फक्त आनंद निवडायचा. आणि ओवी जर मनामध्ये प्रवेश करू लागली तर भेदाला जाळून टाकते. हे मोठं वाक्य आहे. ओवी जेव्हा आत जाते, हे वेद आहे, ज्ञानेश्वरी वेद आहे. मग ओवी जेव्हा आत जाते, बोधाला तयार करते आणि बुद्धी स्वच्छ होऊन त्याला ग्रहण करते, तेव्हा बुद्धीचं अहंपण निघून जात, अज्ञान भस्म होत आणि बुद्धी ब्रह्मत्वाला प्राप्त होती. तर कुणाची देह संपत्ती आपली नाही. मग हा भाव तयार व्हावा लागतो. ऐकून कळतं आणि भाव तयार होणं या अंतःकरणाचं प्रभुत्व असतं. शब्द कळाले तुम्हाला? देहभाव दुःखाला कारणी आहे आणि देहाचा संबंध हा अविद्येमुळे कारणी. अविद्या देहाचा संबंध तुम्हाला करायला लावती आणि तुम्ही करतात. मग तुम्ही आपल्याला कळलं पाहिजे की संबंध कुणाचा असावा. परमात्म्याची ओळख कुणाची असावी, त्या तत्वाची. अभेद कुणाचा असावा, त्या भगवंताचा. आणि ऐक्य कुणाचा असावं, त्या स्वरूपाचं किंवा जीवन सुखाचं नाही दुःखाचं. हे लक्षात ठेवायचं आपण. आणि आपल्यासाठी जगायचं. उरलेला जीवन आहे तर व्यवहार जरी केला तर चिटका नसावा. दुःख झालं, दुःखाचा स्पर्शच नसावा. दुःख का व्हावं? नाही जावं. आपलं एक सांगतो मला वेळी, आपले जे श्वास आहे ते मोजून आहे आणि त्या श्वासामध्ये जर बोध तुम्ही आत प्रगट गहन नाही केला, धारण नाही केला मनाला, अंतःकरणानं ते धारण नाही केला बोध, तर तुमचे श्वास व्यर्थ गेले ना. हे का कळत नाही? कळत त्यामुळेच म्हणत नाही. तर आपल्यापाशी बोध धारण होत नाही, अंतःकरण त्याला धरत नाही, तोपर्यंत तुमच्या भगवंताशी मिलन होतच नाही आणि तोपर्यंत दुःख तुम्हाला शिवतच नाही. मग तुम्ही जेव्हा देहात असतात आणि चंचलता तयार होते त्या गुणांवर, आणि गुण सुटला चंचल कुठला. मग आता सत्वगुण काय करतो, रजगुण काय करतो, तमगुण काय करतो हे सांगायचं आपल्याला. आणि ते आपल्यापाशी आहे पुन्हा ऐकायचं. आता ऐकलं नसतं. आपल्यापाशी नाही तर कशाला ऐकायचं? आपल्या घरी सामान किराणा भरलं दुकानात जातो का आपण? नाही म्हणून आणायचं, तशी गुण हे म्हणून टाकायचं. आता ऐका. सत्तत्र सत्वम निर्मल तत्वात प्रकाशकनामयम. ह्या तिन्ही गुण तत्र म्हणजे तिन्ही गुणाचा सत्वगुण चांगला आहे, शुद्ध आहे आणि तो प्रकाशन करतो आणि तो मनाला शांत करतो आणि त्या सत्वगुणामुळे जाणणं होतं. म्हणजे जेव्हा जेव्हा बुद्धीच्या द्वारे आता आपली पिढी आली, आपल्याला कळालं, आपली कळाली ना, आपली कळाली ना, कशी जरची कळाली. मग हे कळणं कुणाचं? सत्वाचं. तुम्ही काय म्हणतात? मला कळालं. तुम्ही काय म्हणतात? मला कळालं म्हणणं चुकीचं वेळी. सत्वगुणामुळे कळालं, मला नाही कळालं. वृत्तीला कळालं, मला नाही कळालं. वृत्ती म्हणजे मी नाही, मी परब्रह्म आहे. पण परब्रह्माचा साक्षात्कार झाला नाही आणि देहाचा संबंध गेला नाही, इंद्रियाचा विकार टाकला नाही, तेव्हापासून अनादिकालापासून जो संबंध वाढवला म्हणून मला झालं, मला कळालं, मी पाहिलं, सगळं मी आहे. पण जेव्हा साक्षात्कार होतो तर मीचा वाद होतो. दुःख कुणाला? जेव्हा मीच उरत नाही तर दुःख कुठं शिरल? मग हे गुणामुळे हे सगळं होतं. आता कसे तुझे गुण आहेत? सुख संगेन बदनाती ज्ञान संगेन जानग. सत्वगुणामुळे सुख होतं, ज्ञान होतं, जाणीव सत्वामुळेच होती. आणि आपण म्हणतो मला कळालं, मला नाही फिरायला, सत्वाला कळालं. आपण सत्व नाही, सत्वगुणात जातो. आता ऐका. देवी सत्व लुब्धते सुख ज्ञानाची पासिके उडी जाती मग कुडके मृगू जैसा. बघा, उडी जाती मग कुडके मृगू जैसा. आता मृगाला जाळ टाकलं, पारध्यानं पकडलं, ते तरफड करतो की नाही बाहेर यायला?
तसं आपलं तरपड पाहिजे का गुणातून बाहेर आहे. बघा ऐका, मृगू जैसा ओढी जाती मग खुडके, मृगू जैसा पुढचं तेवी सतुलब्ध के सुख ज्ञानाची पासिके, ओढी जाती मग खुडके मृगू जैसा. सुखानं आणि त्या गुणानं काय केलं, जीवाला बांधून टाकलं. जाळ्यानं पारध्याच्या जाळ्यानं हरणाला बांधलं. सुखानं आणि त्या गुणानं बुद्धीला बांधलं. परत ह्यात काय कठीण नाही, एवढं भेटलं आता पुढे बुद्धी आपली प्रवेश करते आणि आपलं फळ आपल्या भेट वहिनी. हे कळणं ऐकणं कशामुळे, ती तपस्या वहिनी. यासारखी जत्रा नाही, यात्रा नाही, काहीच नाही. शांत मन होतं. तुम्हाला अनुभव आहे दोन्ही. तुम्ही काय म्हणतात, 2-2.5 तास आपले पाठात जातात, शांत वाटतं आणि समाधान तयार होतं. बाकी आता समाधान नाही हुडकायचं कुठं. समाधान कोण देणार तुम्हाला? कुठे विक्री मिळते का ते? आता देऊ शकता का कोणी? नाही. समाधान आपण आपलं प्राप्त करायचं, आपलं स्वरूप आपण प्रकट करायचं आणि आपल्या तत्वामध्ये आपण थांबायचं आणि देहभावाला सोडायचं. तर आपल्या आयुष्याची उन्नती होईल. प्रत्येक प्राणी, तुमचं म्हणून नाही, प्रत्येक प्राणी मात्राचे. आता ऐका. मग ज्ञानी चडपडी जाणीवेची खुरगोडी, स्वयं सुख हे धाडी हातीचे गा. मग ज्ञानी चडपडी जाणीवेची खुरगोडी, स्वयं सुख हे धाडी हातीचे गा. बघ, आपलं सुख रूप आपणच आहे ते सोडून देतो आणि अन्य ज्ञानाकडे पळतो. त्याच्यात हे ज्ञान ते ज्ञान ते ज्ञान, कोणत्या ज्ञानाला सुख आहे? कुठल्याच नाही. म्हणून सांगितलंय काय का, मग ज्ञानी तडफडी तडफड होती ना मनाची. स्वयं ऐका, जाणीवेची खरगोड कोडी, स्वयं सुख हे धाडी हातीचे नाम. स्वतःचं सुख न भोगता सोडून देतो आणि विषयाच्या सुखाचं माग लागतो आणि विषयात सुख नाही भेटलं रडत बसतो आणि विषयात सुख नाही तर तो शोधत बसतो आणि विषयाच्या माग धावून माझं सुख सोडून देतो. तर पडी आता ऐका, खाली वापर. आता सतुगुणाच्या वर्णनेवर का होईल. तेव्हा विद्यमाने तोखे लाभ मात्र हरिके, मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे. तेव्हा विद्यमाने तोखे, सतुगुणामध्ये ज्ञान होतं थोडस. मग मी ज्ञानी आहे, माझं कोणी वर्णन केलं की ते खुश होतं. पण मला सुख आहे, मी ज्ञानी आहे, हा भाव आहे. आणि त्याच्यामध्ये एक विकार, अहंभाव. त्याच्यामध्ये त्या ज्ञानाचं माणसाला काय होतो, गर्व. म्हणून ते म्हणतो मी विद्यमान आहे. ऐका, तेव्हा विद्यमाने तोखे लाभ मात्र हरिके. त्याचा तुला खूप कळतं, तुला खूप ज्ञान आहे, अभ्यास आहे, असं कोणी वर्णन केलं की त्याला आनंद होतो. हरिके म्हणजे आनंद. हा, मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे. बघा, तो त्याच्या प्रशंसा केली की फुगून बसतो. मला ज्ञान आहे, मला विद्वान आहे, मला कळतं, मी खूप ज्ञानी आहे, ह्याच्यामध्ये तो अडकतो. पण कोणतं ज्ञान आहे? परमात्म्याचं नाही, अन्य विषयाचं. आता ऐका, मग भाग्यना म्हणजे हे कोण करत सतुगुण करायला म्हणे, भाग्यना माझी आजी सुखी नाही तुझे, विकारष्टके पुंजे सात्विकाचे. म्हणे भाग्यना माझे, तुम्ही तर माझ्यासारखे भाग्यवान दुसरा कोणीच नाही, मीच आहे. आजी सुखया नाही तुझे, माझ्यासारखा सुख कोणीच नाही सुखी. विकार अष्टंक पुंजे सात्विकाचे. विकारानं तो फुगतो. काय होतो? विकारानं फुगतो ना, हसत उगून त्याला फुगवायला लावतो. आणि नेही नसरे लांकन लागे दुसरे, ते विद्वत्तेचे भरे भूतंगे. एवढे भागत नाही, मला विद्वता, मी कळतो, मी पंडित आहे असं म्हणून काय करतो तो, चांगामध्ये वार भरतो विद्वत्तेच, अभिमान येतो. आता ऐका, सतुगुण करते हे सगळं. आपणाची ज्ञान स्वरूप आहे, ते गेले हे दुःख न आहे. काय विषय ज्ञानी होय गगना एवढा, काय विषय ज्ञानी होय गगना एवढा. आपलंच ज्ञान स्वरूप आहे, विसरून गेले ते. बघा, त्याने लिहून ठेवलं बरं का माऊलीने.
आपणच ज्ञानाचं रूप आहे, ते गेले हे दुःख नव आहे. मी ज्ञान स्वरूप आहे, मला कळत नाही, त्याचे दुःखच होत नाही. आणि विषयासाठी हा गगनावडा होतो. म्हणजे आता हे मला आहे, ते मला आहे, अभिमान करतो ना, मला प्रॉपर्टी, मला संपत्ती. पण हे धन खोटे आहे ना. हे काय सुख तुम्हाला सुख देणार नाही. भौतिक सुख आहे, ह्याच्यामध्ये सुख नसतं, सुखाचा आभास असतो. म्हणून ह्या तुमच्या खोट्या ज्ञानानं गंगा एवढा होतो, मस्त दुसरं काय अभिमान येतो. रावो जैसा स्वप्नी रंगपणे रिगे धाणी, तो दो दाणा माणी इंद्र नो नामी. रावो म्हणजे राजा. स्वप्नामध्ये काय झाला, तो दरिद्री झाला, नगरात गेला भिक्षा मागायला, आणि 2 दाणे भेटले, म्हणला मी इंद्र झालो. तसंच भौतिक सुख भेटलंय, आपण म्हणतो मी सुखी झालो. उदाहरण छान दिले. एक राजा स्वप्नामध्ये भिकारी झाला, नगरामध्ये भिक्षा मागायला गेला, 2 दाणे कुणी वाढले तर म्हणतो मला इंद्राचं पद आलं. तसं 2-4 सुख बिल्डिंग मिळाले तिथं म्हणतो मी जगात मोठा झाला. तसं रूप किती छान केलं. म्हणून असं जर ऐकलं, बुद्धी जर तयार झाली, मग ह्या विषयाची ह्या द्रव्याची, ह्या धनधारेची माणसाला आवड, आसक्ती बंद होती, आसक्ती निघून जाते. हे ऐकल्यावर 2 दाणे त्याला काय वाटलं, 2 दाणे मिळाले, इंद्रपद मिळालं. तसे विषय सुख आहे, घरदार मिळालं, लेकरं बाळ, ते सुख काय केवळ दुःख आहे. वहिनी ऐसे गा देहा तिता झाले या देहवंता, हो लागे बंड सुता भाई अज्ञाने. अर्जुना, देहा तिता, तू देहाहून भिन्न असलेला क्षेत्रच नाहीस. देहा तिता, देहाच्या तिथे अल्पलीकडेस. झाले या देहवंता, तू काय झाला, देहरूप झालास. हो लागे बंड सुता भाई अज्ञाने, तू भाई ज्ञानाचा दिशानं काय झालास, अभिमानात आलास आणि सुख मानायलास. हो लागे बंड सुता, देहाचा अभिमान धरायला तू, आणि बाह्य ज्ञाने तू देहाकडे आलास की तुला बाह्य ज्ञानाचा अभिमान वाटतो. तसं तो गुण तुला असं करायला लावतो, करतो तो, करायला लावतो ना. प्रवृत्ती शास्त्र बुजे यज्ञ विद्या उमजे, किंबहुना सुजे स्वर्गवरी. बघा, प्रवृत्ती शास्त्र म्हणजे धर्मशास्त्र वगैरे. प्रवृत्ती शास्त्र बुजे यज्ञ विद्या उमजे, संसारामध्ये कर्मकांड, या दान धर्म यज्ञ पुण्य काय काय करायचं करतो ते. तो शास्त्राला प्रवृत्त, माझ्याकडं ह्यात आहे का पुढचं, तो शास्त्रावर प्रवृत्त होतो, कर्मकांड करतो, यज्ञ करतो, आणि त्याच्यामुळे फुगतो, आणि मला सोडून काही करत बसतो. कर्मकांडाने मी मिळत नाही. मग त्याने लिहिले आहे का, प्रवृत्ती शास्त्र म्हणजे धर्मशास्त्रावर बुद्धीची प्रवृत्ती होती. आणि धर्मशास्त्राकडे गेलं किती प्रवृत्ती कर्माला, कर्म करायचं म्हणते. मग कर्मकांड यज्ञ या दान धर्म काय जे करतात ते कर्म ऐक. हा, यज्ञ विद्या उमजे, यज्ञ क्रिया जाणतो, उमजे म्हणजे शिकतो यज्ञ. किंबहुना सुजे स्वर्गवरी, स्वर्गाची प्राप्ती करण्यासाठी कर्मात राहतो, आणि मला प्राप्त न करता स्वर्गात जातो. आणि म्हणे आजी आण मी वाचून नाही सज्ञान, चातुर्य चंद्रा गगन चित्त. आणि म्हणे आजी आण, तो काय म्हणतो, माझ्यासारखा विद्वान जगात कोणी नाही. मी वाचून नाही सज्जन, माझ्यासारखा जगात कुणी सज्जन नाही. चातुर्य चंद्रा गगन चित्त माझे, चातुर्य चंद्र आहे मी. काय मी कोण आहे, चातुर्य माझ्यापाशी चंद्रासारखं मान आहे, एवढा मोठा आहे. हे कुणी केलं, सत्व गुणाने केलं. ऐसे सत्व सुख ज्ञानी जीवासी लावणी काणी, बेलाची करीवाणी पांगुळाची. बघा, असं सत्वगुण सुख ज्ञानानं जीवाला
हा सत्वगुण ह्या गुणानं चादोरीनं बुद्धीला बांधून टाकतो. जीवासी लावणी काणी बेलाची करीवाणी नंदीबल करून टाकतो तो बुद्धीला. नंदीबल गुबू हा 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 असं मला का नाही त्याचं गुण जे म्हणलं की मन करते. त्या सत्वगुणानं तुम्हाला काय केलं नंदीबाई ते माणूस म्हणले की वाजतो म्हणजे घाले म्हणजे घालते. तस सत्वगुण तुम्हाला जे म्हणलं ते तुम्ही करतात म्हणजे कर्म बस. बैलाची करीवाणी तुम्हाला पांगुळाची या नंदीबल म्हणजे पांगळा झाला ना. लग्न माणूस दुसरे कसं हाताला त्यानंतर लग्न माणूस दुसऱ्या माणसाच्या सहाऱ्याने चालतं. नंदीबल वाढलं की चालते तसे. आता हाची शरीरी रजे जे परी बांधी जे अवधारी सांगिनेन. आता सत्वगुण सांगितला. आता ह्या शरीरामध्ये रजगुण कसा काढतो तुला कसं बंधन करतो तर सत्वगुणाचं वर्णन झालं. आता रजाचं वर्णन सांगतो ते आता तू ऐक. आपण 59 होईल 159 65 त्याचा फोन यायला त्या छोट्याच जावं लागतं ते फुगत पुढे. हे हृदयाची कारणे जीवा ते रंजवू जाणे हे अभिलाखाचे तरुणे सदा ऐका. रजो रागात्मक विद्धी तृष्णा संग सद्भुवम तन्निबध्नाति कौन्तेय कर्म संगेन देहिना. रजो रागात्मक विद्धी तृष्णा संग समुद्भवम. रजानं काय रज काय करतो रंजवून टाकतो मनाला. तृष्णा म्हणजे वासना आशा कामना इच्छा सगळं तयार करतो तो. आणि तन्निबध्नाति कौन्तेय तो जीवाला त्या कर्माच्या फलाची आशा लावून त्या फलाकडे बुद्धी जाती कर्म करते आणि कर्माची आशा करून माझी आशा राहून जाते. मला सोडतो कर्मफलाकडे जातो. कर्माचा करता बनतो पुण्य उत्पन्न होतं आणि मला जाणल्यावर कर्म आणि पुण्य उत्पन्न होत नाही बंद होतो. किती फरक आहे. कर्मात गुणातून पुण्य पाप उत्पन्न आणि मला जाणण्यातून पुण्य आणि पाप बंद जाऊन राख होत श्रवणा कळतच नाही माणसाला. काय होईनी रज कसा बांधतो ऐका. हे रजयाचे कारण जीवा ते रंजवू जाणे हे अभिलाखाचे तरुणे सदा शिगा. रजाचं कच काय करतो जीवाला भरवून टाकतो इकडे ओढतो. ऐका जीवाला गुंगवणारा रंजवणारा आहे म्हणजे आपलं मन तिथे लागतं. रंजवणं गुंगवणं म्हणजे काय त्या संसारामध्ये त्या क्रियेमध्ये आपण गुंततो. ते नाही कर्म क्रिया येतो सुप्त विषय इथं क्रियामध्ये आपण अडकतो ना. कर्मामध्ये कसा अडकतो इंद्रियाला केलेल्या कर्माचा अहंकार बुद्धी धारण करते. पण केलेलं कर्म बुद्धीतून सुटणं म्हणजे ज्ञान आणि केलेल्या कर्माच्या मग बुद्धीनं जाणं म्हणजे अज्ञान. कर्माचा संबंध धारण करणं म्हणजे पाप वासना कर्माला धरून येत. पण कर्माला धरणारा अंतःकरण ज्ञानानं कर्मातून बाहेर येतं आणि गुण तिथला संपून जातो आणि मन त्या भगवंतात प्रवेश करतं. तेव्हा गुणाचं जे पगडा आहे तो संपतो आणि भगवंताचा संबंधाचा उदय होतो आणि ते भाग्याचा उदय असतो. कारण गुणाला सोडणं आणि त्या क्षणात भगवंताला जोडणं हा मोक्षाचा पाया पक्का करणे. साधने एवढंच लिहिलं 14 अध्याय त्याच्यामध्ये फळ येईल बेटा. तुम्ही कळवून घेत नाहीत हा तुमचा चूक आहे. तुम्ही संसारात आयुष्य घालता ते तुमची चूक आहे. तुम्ही अधोगतीत जाता ते तुमची चूक आहे. पण संसार करताना परमार्थ करू नये असं कोणी लिहिलं नाही. भगवंत म्हणतात 1 तास मला द्या अर्धी घंटा मला द्या 10 मिनिटं मला द्या नंतर म्हणजे क्षणभर द्या. तुम्ही वाचतात ज्ञानेश्वरी म्हणजे ओवी श्लोक. 1 क्षण मला चित्त दे बघ तुझं काम करून टाकतो. आपल्याला 1 क्षण पण संसार सोडता येत नाही म्हणून त्या क्षणभर म्हटलंय. भगवंत खूप हुशार आहेत खूप हुशार आहे. आणि आता आपण काल परवा दिवशी व्हिडिओ कसं बरोबर आता गेलो तर तो मला असं काय आहे त्याचा अवतार कशासाठी आहे तो कशासाठी अवतार होतो हे शेवट्या लोकांना कळतं का. हे ना असं मारलं अरे कपड्यानं मारलं कारणानं
त्यानं तसं कामच केलं घाण. त्याला कपड्यानं मारलं काय, बाणानं मारलं काय, त्याचा प्राण ओढून घेतला काय, काय तुम्हाला त्रास आहे? त्यानं कपट केलं हे तुम्हाला कळत नाही. कर्णानं देवानं कपड्यानं मारलं हे कळतं. ते घाण वागला तुला कळलं नाही. माझ्या मांडीवर मला झोपते बसायला तेव्हा कळलं नाही. भरसोय मध्ये तो म्हणतो माझ्या मांडीवर ये, मग तू दासी आहेस. हे शब्द का काढले मग त्यानं? म्हणजे व्यभिचारी लोक ती घाण वृत्तीचे असतात. व्यभिचारीच आहे ना. काय केलं करणार? घाण काम किती केलं? मित्र 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 म्हणजे काय एवढं वाहून टाकायचं असतं का मित्राला? म्हणजे मित्रासोबत आपण बेपाप करायचे का? तो भडकला होता, तुला कोण सांगतं भडकायचं? म्हणून दुराचार्य संगती अति वाईट नाही का? वाईट त्याच्या संगतीने तो काय म्हणला? दुराचारी म्हणला. एवढा सूर्यपुत्र पण घाण झाला. आपली काय नाव नाही. तू कुणाचा पुत्र आहे? सूर्यपुत्र आहे. कसा शूरवीर, कशात कमी होता तो? कशातच कमी नाही तो. मग त्याला कसं मारलं, कृष्ण कसा खेळया, कसा कपट्या, त्याचं कार्यच ते होतं, ते करायला चालतात ते. तू काय? आणि त्याला असं का मारलं? त्याला फोन कर. बघा ना, पण आपल्यासारखं तोंड बांधतात येऊन ते. किती कमाल आहे. मला बोलतात नाही वाटत तुम्हाला? मी फक्त बोलत नाही, एका मिनिटात तर गार करीन सगळ्यांना. करू शकत नाही का? पण कसं असतं, त्याला हो म्हणायचं, नंदी बाहेर चढवायचं डोक्याला, तुम्ही चांगले बाबा. पण हे प्रश्न का होत लोकांना मनातच कळत. कृष्णाची गीता शिक ना तू, बरोबर आहे ना? त्याच्या मुखातून गीता कशी आली? तुला मारलेली दिसते. त्याच्या करंग दुर्योधन कसा बसला? तूच दुर्योधन पर्वत गोवर्धन उचल बरं. त्याचे हे गुन्हे बघा की. खेड्याचा बाग सगळा. त्यानं काय करत पॉइंट होईनी, जे जे लोक मरत नव्हते त्यानं कपटानं मारलं. मग आता दुष्टाला मारावंच लागतं, कसं का होईना मारलंच. पण कारण ते मारण्यासाठीच अवतार आहे त्यांचा. आता काय बोलायचं बोला, खरे का खोटे? असं मारलं असतं का ते स्वतःहून, तुम्हाला कळालं नसतं. पण ह्यानं असं मारलं तुम्हाला कळालं, कळण्याकरता. ते सगळ्या जगालाच मारते, पण ह्या दुष्टाला सगळ्या समोर मारलं. हा मग काय तर देवाचे दोष गुण कोण बघणार? आपण बघू शकत नाही. आपला काय अधिकार आहे देवाचा दोष काढायला? हा, जेव्हा आपण चिंतनात सांगतो तर त्याचं रूप मांडतो. देव असा आहे, भगवंत तसा आहे, जगत असं आहे, त्याचं मूळ रूप आहे, हा सांगण्याचा अधिकार संताला आहे. तुम्हाला डवचण्याचा अधिकार बिलकुलच नाही. आता ऐका, हे रजयाची कारणे जीवा ते रंजवू जाणे, हे अविनाकाचे तरुणे सदाची गा, हे जीवी मोठे केली गे आणि कामाच्या मधी नागे. बघा, ही जीवे मोठकी रे. हे रजगुण जर जीवा बुद्धीमध्ये शिरला, रिगे म्हणजे गेला, आणि कामाच्या मध्ये लागे, मग त्या रजगुणानं काम उत्पन्न होतो, वासना. मध म्हणजे मांस तयार होतो. ही भाषा नाही का? मग वार्या वळगे तृष्णेचे तृष्णेची वाऱ्यासारखी वासना उत्पन्न होते, त्याला मिठी मारते. वारा पकडतात का वाऱ्याला? तशी वाऱ्यासारखी वासनेमध्ये हा बेभान होतो, हा रजोगुण करतो. आपल्या सगळंच की आपला अनुभव नसतो. काय एखादी वस्तू घ्यायची म्हणजे किती पाहिजे घेतेच नाही का? एखादी म्हणते असं का नस, भेटलं भेटलं, नाही भेटलं नाही भेटलं, तेवढा नसतं ना. मग हे त्याच्या गुणावर व्यवहार असतो ना. हा, हा व्यास नसतो. आता ऐका, घृते आंबुखेनी अगियाळे. बघावे, घृती म्हणजे तूप, आंबुकोणी अगियाळे. त्या अग्नीत तूप टाकलं भडकत का कमी होतं? तशी याची वासना भडकती का कमी होती? आधी 1 विषय मिळाला, पुन्हा 2, पुन्हा 10, पुन्हा 5, पुन्हा हजारो, पुन्हा कोटी. बघा, घृते आंबुखेनी अगियाळे
व्रजाग्नीचे साधुकले आता बहु ठेकुले आहेत. तो पेटलेल्या अग्नीत घृत पडलं. मग काय झालं? भडका उठला. बर का वहिनी? व्रजाग्नी अग्नी भडकला. आता बहु ठेकुले आहेत. आता भडकलेल्या अग्नीला थोडा लहान म्हणता येतो का? की अग्नी किती भडकल, जसं जसं तूप टाकतात तसं तसं अग्नी भडेल, तसं तशी वासना उठल, तसं तसे विषय प्राप्त करेल. तो किती उदाहरण छान दिले. तुम्ही अग्नीत तूप टाकलं ते भडकल, तुम्ही वासनेच्या भागात घालता तुमच्या वासना भडकल. पण वासना जर बंद झाली तर अग्नी शांत झाला. तूप कमी टाकायचं केलं, अग्नी विजून गेला. तुम्ही तूप टाकायला तर अग्नीला बंद म्हणलं कसं मत? विषय भोगायला किती छान सांगितले. ह्याच्यामध्ये तर राहण्या परिणाम होतो, नाही तर होत नाही. काय असो नसो शांत राहतो माणूस. जगण्यास मोक्ष होईल तो होईल वहिनी, पण चित्त तर शांत होईल ना. मोक्ष तर होणारच, त्याच्यात वाद नाही. पण अगोदरची जी परिस्थिती असते तमगुणाची, रजगुणाची, ती बुद्धी झटकून टाकते त्या गुणाला. हा आता ऐका. जैसी खवळे चाड होय दुःखा सगड गोड, इंद्रिय श्री साकड गमू लागे. तैसी खवळे चाड. बघा, ते विषय भेटले की ते मन काय कळतं? खवळत, म्हणजे भडकत. ते आता खवळत म्हणजे भेटलं एवढंच पाहिजे, एवढंच पाहिजे, असंच का तसंच का. भेटलं तर बरे, मनासारखं नाही झालं ते खवळत. म्हणजे हे गुण मनाला काय करतो? अस्थिर करतो, पाप करायला लावतो. मन विषयाच्या मागे धावतं, विकारात येतं, विषयाला धारण करतं आणि विषयाचं सुख भोगतं. म्हणजे ते विषयातच राहतं, भगवंतात कुठं राहतं. पण विषयात सुख नाही, त्याला कळत नाही. वासनेचं द्वार हे विषयाचं आहे आणि विषय भोगणं हे मनाचं आहे. आणि मन हे बेभान होतं. सुख तर मिळतच नाही, पण दुःखच होतं. हा रजगुण दुःख देतो, सुखाचा आभास वाटतो. हे विषय भेटलं छान वाटत. आता नातू झाला, मला सुख मिळालं. आता हे सोनं मिळालं, सुख मिळालं. काही सुख नसतं, क्षणभर बरं वाटतं, पुन्हा आपली वैजन सारखीच असते. म्हणजे विषय तुम्हाला सुख देणार नाही हे सांगितलं. वासना तुम्हाला तुमचं कल्याण करणार नाही हे सांगितलं. देहाचा संबंध करणारं मन सार्थक होणार नाही हे सांगितलं. म्हणून ह्याच्यामधून जर आपण गेलो चिंतनात तर आयुष्य सफल होतं. बाकीचं काय होईल ते होईल ते आम्हाला माहित नाही. पण आपलं समाधान आपल्याला मिळतं, जे काही संसारात समाधान नसतं. तुम्ही मान्य करा न करा, हे वेदाचं चिंतन आहे. त्याच्यामध्ये आपण काहीच कार्यवाही करू शकत नाही. तैसी तृष्णा वाढनिया. एक मिनिट. तैसे खवळे चाड होय दुःखा सकट गोड, इंद्रसी साखड गमू लागे. मग ते मन खवळलेलं त्या दुःखाला विसरण करतं, गोड वाटतं. विषय प्राप्त करताना किती कष्ट आहेत, नाही का कष्ट? हे आणायचं, तिथे जायचं, ते कमवायचं. आज एखादी बिल्डिंग मध्ये त्या माणसाला किती, ते बिल्डिंगचं म्हणजे विषय सुखच आहे की. आणि त्याला किती आयुष्यामध्ये किती रक्त आटवावं लागतं, किती पळावं लागतं, किती धावावं लागतं. हे सोप आहे का? मग तेवढे कष्ट सहन करून विषय सुख भोगतात. पण माझ्याकडे न येता, बुद्धीला कष्ट न देता असे कसे जगतात? हा प्रश्न देवाचा आपल्याला खूप मोठा प्रश्न आहे. आणि एवढे कष्ट रक्त आटून तुम्हाला त्या घरात सुख द्यायला मदत नाही ती बाई. आता कसं करायचं? आता कसं करायचं? अवघड आहे. चला होईल कुठं जाते तर थांबते कुठं. लाईट पण गेली. त्या छोट्याचा फोन आला मला. पुंडलिक वरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. मौली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरुनाथ महाराज की जय. हॅलो सर, सर्वांना